मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या ठिकाणी सेंट्रल बँकमध्ये एक खूप महत्त्वाची भरती आलेली आहे. तर या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी तुमची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम आहे, काय आहे, निवड प्रोसेस काय आहे, वयाची अट काय आहे आणि तुमचा पगार किती राहणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, ही भरती आलेली आहे सेंट्रल बँकमध्ये आणि ही भरती आहे या ठिकाणी बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी. म्हणजे या ठिकाणी त्याला सब स्टाफ असे म्हटले जाते. एकदम चांगल्या प्रकारचा जॉब असणार आहे. याचे पेमेंट देखील चांगल्या प्रकारे असलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, ही भरती या ठिकाणी आधी देखील आली होती. ही भरती या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्यामध्ये आलेली होती. त्यावेळेस या ठिकाणी न्यायालयाने या भरतीला या ठिकाणी तात्पुरती स्थगिती दिलेली होती. परंतु आता ही जाहिरात पुन्हा आलेली आहे. सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्ही कधीपासून फॉर्म भरू शकता हे देखील तुम्ही बघू शकता. बघू शकता ॲक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओन्ली बघू शकता रजिस्ट्रेशन बघू शकता इन्क्लुडिंग बघू शकता एडिट मॉडिफिकेशन म्हणजे या ठिकाणी ज्यांनी आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही. तर या ठिकाणी बघू शकता ऑलरेडी बघू शकता रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स बघू शकता आर नॉट रिक्वायर्ड टू रिअप्लाय म्हणजे आधी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी या ठिकाणी पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही. तर आता या ठिकाणी फॉर्म सुरू झालेले आहेत. 21 तारखेपासून तुम्ही अप्लाय करू शकता. बघू शकता 21/6/2024 ते बघू शकता 27/6/2024 म्हणजे जवळ-जवळ तुमच्याकडे भरायला 21, 22, 23, 24, 25, 26, 27 म्हणजे जवळ-जवळ तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी मुदत फक्त 7 दिवस दिलेली आहे. 21 जून ते 27 जून या दरम्यान तुम्ही अप्लाय करू शकत आहात. आणि या ठिकाणी फी किती आहे? तर फी बघू शकता बघू शकता एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-बी बघू शकता आणि एक सर्व्हिसमॅन यांना ₹175 फी असलेली तुम्हाला बघायला भेटेल. सोबतच या ठिकाणी बघू शकता ओदरचे सर्व कॅन्डिडेट जे आहेत ओबीसी आणि ओदरवाले या ठिकाणी ओबीसी ओपन ओदरवाले या ठिकाणी त्यांना ₹850 फी असलेली बघायला भेटेल. हा फॉर्म भरून घेण्यासाठी तुम्हाला वरती या ठिकाणी माझा नंबर दिसत आहे. तेथे तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण फॉर्म भरण्याची पद्धत जी आहे किचकट असलेली तुम्हाला बघायला भेटेल. थोडी हार्ड असलेली बघायला भेटेल. तर या ठिकाणी बघू शकता तुमची या ठिकाणी पेपर कधी होणार आहे? तर ठीक आहे एक्झामिनेशन ठीक आहे. तर बघू शकता. तुमची पहिल्यांदा या ठिकाणी प्री ट्रेनिंग या ठिकाणी होऊ शकते कॉल लेटर्स ठीक आहे. बघू शकता म्हणजे तुमचे ॲडमिट कार्ड कधी येतील? ॲडमिट कार्ड परीक्षेसाठी कधी येतील? तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे जुलै महिन्यामध्ये तुमचे ॲडमिट कार्ड येतील. त्याच्यानंतर बघू शकता प्री एक्झाम ट्रेनिंगची या ठिकाणी पी-एच-टी असते ती या ठिकाणी बघू शकता. नॉर्मल आहे ही या ठिकाणी येस नो आपल्या मनावरती असते करायची की नाही ती जुलैमध्ये आहे. त्याच्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन परीक्षा. ऑनलाईन परीक्षेसाठी या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन एक्झामिनेशन जुलै-ऑगस्टमध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर बघू शकता ठीक आहे काउंटेड बघू शकता ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जुलै-ऑगस्टमध्ये होऊन जाईल. त्याच्यानंतर बघू शकता रिझल्ट, रिझल्ट बघू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे या ठिकाणी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी तुमचा पेपर होईल आणि त्याच महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्या या ठिकाणी रिझल्ट येईल. हा रिझल्टचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता कॉल लेटर्स फॉर लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरत आहे, तर तुम्हाला मराठी भाषा येणे गरजेचे आहे. त्याची एक टेस्ट होईल ती सप्टेंबर महिन्यामध्ये होईल. सप्टेंबर महिन्यामध्ये होईल. त्याच्यानंतर बघू शकता लोकल लँग्वेज टेस्ट झोन वाईज या ठिकाणी बघू शकता टेस्ट सप्टेंबरमध्ये होईल. त्याच्यानंतर बघू शकता फायनल सिलेक्शन सिलेक्शन बघू शकता ऑक्टोबरमध्ये फायनल सिलेक्शन असलेले बघायला भेटेल. तर या भरतीची सविस्तर माहिती आपण पुढे या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी हे पद एक चांगल्या प्रकारचे पद असणार आहे सफाई कर्मचारी. त्याला या ठिकाणी कम सब स्टाफ असे म्हटले जाते. चांगले पद असणार आहे. पेमेंट देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघू शकता. सायकल ऑफ पे स्किल आर-एस या ठिकाणी बघू शकता माझ्या अंदाजे या ठिकाणी सविस्तर माहिती काढल्याच्या नंतर हे तुमचे स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी बेसिक तुम्हाला या ठिकाणी 21,000 भेटणार आहे. बेसिक 21,000 भेटणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट अनाउन्समेंट या ठिकाणी जी सूट आहे ते मिळून सर्व मिळून जवळ तुमचे पास पेमेंट या ठिकाणी 25K म्हणजेच 25,000 ते बघू शकता 30,000 या दरम्यान राहणार आहे. 25,000 ते 30,000 दरम्यान राहील. ठीक आहे. पुढे या ठिकाणी महत्त्वाचे जे पॉइंट आहे ते हायलाइट मी केलेले आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमची पात्रता, पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. पात्रता मी तुम्हाला खाली सविस्तर सांगणार आहे. ठीक आहे. आता बरेच मुलं या ठिकाणी वयाच्या अट काय आहे त्याच्याबद्दल विचारत होते. तर बघू शकता. द एज ऑफ कॅन्डिडेट शुल्ड बी हॅव
बघू शकता बिन बिटवीन 18 इयर्स म्हणजे बघू शकता 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता आणि तुमचे वय या ठिकाणी बघू शकता 31/3 ठीक आहे. हे सॉरी हे याचा काही इश्यू नाही. ठीक आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरीला या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे बघू शकता. ठीक आहे. ओपनला सूट नाही. त्याच्यानंतर बघू शकता एस-टी बघू शकता एस-सी, एस-सी कास्ट आणि एस-टी आणि एस-सी जर असाल तर 5 वर्षाची सूट म्हणजे या ठिकाणी बघू शकता एस-सी, एस-टी वाले या ठिकाणी 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओ-बी-सी जर असाल तर या ठिकाणी बघू शकता 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बेंचमार्क या ठिकाणी पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी अपंग वगैरे असाल तर या ठिकाणी 10 वर्षाची सूट तुम्हाला असलेली बघायला भेटेल. एक्स सर्व्हिसमॅनला या ठिकाणी त्यांचे डिस्चार्ज बुकनुसार वेगवेगळी 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. एक्स सर्व्हिसमॅन हे देखील लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता वेगवेगळी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी कव्हर करण्यात आलेले आहे. फॉर्म या ठिकाणी 21 तारखेपासून सुरू होत आहे. फॉर्म भरून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मला या ठिकाणी संपर्क करू शकता. फॉर्म या ठिकाणी तुम्ही फक्त ₹150 मध्ये माझ्याकडून घेऊ शकता. कारण फॉर्म भरण्याची पद्धत थोडी अवघड असलेली तुम्हाला बघायला भेटेल. तर या ठिकाणी बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमच्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय असायला हवी, तुमचे शिक्षण किती असायला हवे. तर या ठिकाणी बघू शकता द बघू शकता मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन शाल बघू शकता शाल 10th क्लास म्हणजे 10th स्टँडर्ड म्हणजे जर फक्त तुम्ही एस-एस-सी म्हणजे फक्त 10वी पास. ठीक आहे 10वी पास लिहित आहे. फक्त जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या भरतीमध्ये फॉर्म भरू शकत आहात. फॉर्म भरून घेण्यासाठी वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आता जे महत्त्वाच्या जागा किती आहेत विशेष माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. जे महत्त्वाचे पॉइंट आहेत ते पूर्ण हायलाइट मी केलेले आहेत. संपूर्ण आणि ही या ठिकाणी ऑल इंडिया भरती आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे जागा तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीला असलेल्या बघायला भेटतील. ठीक आहे. ठीक आहे. हे या ठिकाणी एवढं महत्त्वाचं नाही. सिलेक्शन प्रोसेस. आता या ठिकाणी बघू शकता. सर्वात पहिल्यांदा तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा होणार आहे. तुम्ही बघू शकता. इंग्लिश बघू शकता. इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमधून या ठिकाणी इंग्लिशमधून तुम्हाला इंग्लिश असणार आहे. बघू शकता 10 मार्काला. इंग्लिश असणार आहे 10 मार्काला. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस याच्यामध्ये या ठिकाणी जी-के आणि चालू घडामोडी तुम्ही मराठीतून देऊ शकता. ते प्रश्न असणार आहेत 20 प्रश्न. त्याच्यानंतर असणार आहे या ठिकाणी बघू शकता एलिमेंटरी अर्थमॅटिक या ठिकाणी बघू शकता जे गणित असणार आहे तुम्हाला बघू शकता 20 प्रश्न असणार आहे आणि जे बुद्धिमत्ता आहे रिझनिंग या ठिकाणी बघू शकता असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. 20 मार्काला. अशा प्रकारे हे 20, हे 20, 20 झाले 60 आणि हे 10 अशा प्रकारे 70 मार्काची तुमची या ठिकाणी 70 प्रश्नांची तुमची लेखी परीक्षा सी ऑनलाईन होईल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन होईल आणि 70 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ असणार आहे बघू शकता 90 मिनिटे. 90 मिनिटे वेळ असणार आहे. याच्या नोट्स देखील आपण तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच फॉर्म भरून घ्यायचा आहे. लोकल लँग्वेज बघू शकता तुमची या ठिकाणी मराठी लोकल लँग्वेज आपल्या महाराष्ट्राची लोकल लँग्वेज आहे. हे बघू शकता. ठीक आहे. लोकल लँग्वेज आपल्याला सर्वांना माहीत आहे मराठी आहे. मराठी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी त्याच्यासाठी लोकल लँग्वेज येते की नाही त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 30 मार्काची या ठिकाणी 30 मिनिटाची तुमची परीक्षा होईल. 30 मार्क तुम्हाला 30 मिनिटामध्ये भेटू शकतात कारण तुम्हाला मराठी आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे येत आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचे पॉइंट बघू शकता. वेगवेगळ्या एवढ्या राज्यांमध्ये ही वेगवेगळी भरती आहे आणि आपला जो महाराष्ट्राचा झोन आहे आपल्या 7व्या क्रमांकाचा महाराष्ट्र आहे त्याला बघू शकता इंग्लिश, हिंदी अँड मराठी, कोकणी एवढे ऑप्शन आहेत. आपल्याला मराठी चांगले येते एवढेच खूप झाले. ठीक आहे. हिंदी देखील येते. तुम्ही वेगवेगळ्या राज्यात देखील फॉर्म भरू शकत आहात. ठीक आहे. परंतु सर्व मुलांनी महाराष्ट्रामध्येच फॉर्म भरण्याचा ट्राय करायचा आहे. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रोसेस येथे दिलेली आहे. तुम्ही फॉर्म देखील भरू शकता. ठीक आहे. याचे ॲडमिट कार्ड एक्झाम कधी आहे सविस्तर माहिती आल्याच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेल. तर या ठिकाणी फोटोग्राफ आणि सिग्नेचर बद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पुढे या ठिकाणी जागांची खूप महत्त्वाची माहिती आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये त्यासाठी मी थोडी फास्ट घाई करत आहे. ठीक आहे. पुढे जागांचा खूप इम्पोर्टंट कॉलम दिलेला आहे. तुम्ही बघत आहात. ठीक आहे. आता बघू शकता. या ठिकाणी अहमदाबाद, भोपाळ वेगवेगळ्या या जागा दिलेल्या आहेत. त्याचं आपल्याला काही घेणं-देणं नाही. तर या ठिकाणी बघू शकता. एम-एम-झेड-ओ या ठिकाणी पुणेसाठी आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये पुणेचं या ठिकाणी जे ऑफिस आहे त्याच्यासाठी ह्या जागा आहेत. पुणे महत्त्वाच्या म्हणजे या ठिकाणी या पुण्यामध्ये जागा नाही फक्त झोन हा पुणे आहे. पुणे झोन आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जागा या ठिकाणी डिव्हायडेशन केलेलं आहे. या ठिकाणी झूम आउट करणे गरजेचे आहे कारण कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा समजणार नाहीत.
तर एस-सी कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राला एकूण किती जागा आहेत बघू शकता. म्हणजे बघू शकता सर्वात जास्त आहे एकूण 484 जागांपैकी, एकूण 484 पैकी महाराष्ट्राला जागा म्हणजे या ठिकाणी बघू शकता 118 जागा आहेत आणि कोणत्याही ठिकाणी जास्त जागा नाही बघू शकता. सर्वात जास्त जागा आपल्या महाराष्ट्राला आहे. सर्वात जास्त जागा महाराष्ट्राला आहेत. त्याच्यामध्ये एस-सी कॅटेगरीला एकूण 11 जागा आहेत. एस-टी कॅटेगरीला एकूण बघू शकता 10 जागा आहेत. ओ-बी-सी कॅटेगरीला एकूण बघू शकता किती जागा आहेत तर 31 जागा आहेत. ईडब्ल्यूएसला 12 जागा आणि जनरल म्हणजे ओपनला जागा आहेत 54. अशा प्रकारे एकूण 118 जागा आहेत आणि या ठिकाणी कोणकोणते पुणेमध्ये या ठिकाणी मेन ऑफिस, मेन झोन आहे आणि वेगवेगळ्या जागा या डिव्हाईड कुठे-कुठे केलेल्या आहेत. आपण महाराष्ट्राचं तुम्हाला मी ठीक आहे, एकदम चांगल्या प्रकारे दाखवणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला समजणार नाही अन्यथा. ठीक आहे. हां, ठीक आहे. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी पुणे या ठिकाणी झोन दिलेला आहे. तर मेन पुणे आहे आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे वेगवेगळे झोन आहेत. हे या ठिकाणी मेन पुणे सांगितले. त्याच्यानंतर बघू शकता त्याच्यामध्ये जागा कशा त्या 118 जागा वेगवेगळ्या डिव्हाईड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मुंबई, अमरावती, नागपूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी औरंगाबाद झालेलं आहे. नाशिक आणि पुणे अशा प्रकारे जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये बघू शकता एकूण या ठिकाणी डिव्हाईड केलेल्या आहे जागा. एकूण 11 म्हणजे या ठिकाणी मुंबईला जागा आहेत एकूण 11. त्याच्यानंतर अमरावतीला जागा आहेत एकूण 27. त्याच्यानंतर नागपूरला आहेत 18. त्याच्यानंतर आहे नगरला जागा आहेत 18. त्याच्यानंतर संभाजीनगरला आहेत 13 जागा, नाशिकला जागा आहेत 16 आणि पुण्याला जागा आहेत 15. म्हणजे पुणे फक्त मेन झोन आहे. बाकी जागांचे डिव्हायडेशन केलेले आहे. एकूण 118 आहेत आणि बघू शकता एस-सीला 11, एस-टीला 10 त्याच्यानंतर ओ-बी-सीला 31, 12 आहेत ईडब्ल्यूएसला आणि जनरलला 54 अशा प्रकारे हे जागांचे डिव्हायडेशन आहे. तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून माझ्याकडून घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती असणे गरजेचे आहे. कुठे फॉर्म भरायचा आहे, सविस्तर माहिती बघूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो सविस्तर माहिती सांगितलेली आहे. अशाच प्रकारचे अपडेट आणि फॉर्म भरून घेण्यासाठी नक्की कॉन्टॅक्ट करा. तर या ठिकाणी बघू शकता सेंटर्स. आता तुम्ही खूप महत्त्वाचे सेंटर म्हणजे या ठिकाणी जास्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असत नाहीत. तर सेंटर या ठिकाणी महाराष्ट्राची सेंटर फक्त बघू शकता सर्वात जास्त महाराष्ट्राला सेंटर दिलेले आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर एवढेच या ठिकाणी सेंटर देण्यात आलेले आहेत. बाकीचे अदर सेंटर तुम्हाला भेटणार नाहीत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.